मी आता सगळं दाखल केल्याच्या नंतरच तुमच्या मीडियाशी बोलणार. डॉक्युमेंट काढत आणलेत जवळपास आमच्या हायकोर्टातल्या वकिलांनी. काही आमचे बांधव येतं ज्यांना आरक्षणातल्याबद्दलचं 94च्या बद्दलची माहिती आहे, त्यांनीही काल काही पुरावे आणून दिलेत. उद्याच्याला म्हणजे शुक्रवारी ते पुन्हा आणखीन कागदपत्र आणून देणार आहेत, कारण न्यायालयात जायचं म्हणल्याच्यानंतर आम्हाला भक्कम बाजू मांडावी लागणार आहे आता, आणि ती पूर्ण तयारी आम्ही करतो आहे. वकील बांधवही आम्ही सज्ज केलेत आता, कारण 50%च्या वर 2% आरक्षण ठेवता येत नाही. आमच्या जर तातडीनं सुनावण्या होत्यात खरं असून, तर त्या 16% आरक्षणावर सुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे आता, आणि वरच्या 2% आरक्षणावर सुद्धा तातडीनं सुनावणं होणं गरजेचं आहे. जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा, तोपर्यंत 16% आरक्षणात ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे. हे न्यायालयात आम्हीसुद्धा बाजू आता मांडणार आहेत, कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत. तुम्ही आमचा हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढला आहे, त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी, बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात, आणि जर आमच्याच जी आरला जर काही होतं आहे, तर तुमच्या 94च्या जी आरला आणि 50%च्या वरच्या 2% आरक्षणाला सुद्धा होतं आहे, हे लक्षात ठेवा. आणि आम्ही ती तयारी आता 100% करायलो, कारण आमचा नाविलाज आहे. तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत. आमच्या जर सुनावण्या लवकर व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब, तर 94च्या जी आरच्या सुद्धा जे 16% आरक्षण दिलं त्याचीसुद्धा तातडीने सुनावणी होणार, आणि 2% आरक्षणाची सुद्धा 50%च्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार. आणि आम्हीसुद्धा तीच मागणी करणार आहेत माननीय न्यायदेवतेकडं, की जोपर्यंत आमची याचिका माननीय न्यायालयाच्या पटलावर आहे, तोपर्यंत 16% आरक्षण ज्या ज्या जाती खात्यात आणि 50%च्या वरचं 2% ज्या ज्या आरक्षण खात्यात त्या जातीचं आरक्षण थांबवण्यात यावं.